स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावर थोड्याच वेळात आता सुनावणी होणार आहे। संपूर्ण राज्याला वेध लागलेल्या मनपा निवडणुकांचा मार्ग यामुळे मोकळा होणार का पाहणं महत्त्वाचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा सुप्रीम फैसला आज होऊ शकतो अशी शक्यता आहे। महापालिका निवडणुकांचा मार्ग यामुळे मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सोमेश, आज कोर्टामध्ये नेमका काय कामकाज अपेक्षित आहे आणि आजच याचा फैसला येऊ शकतो का? काय अपडेट्स आहेत? अश्विन, नक्कीच जर आपण आतापर्यंत कोर्टाने दिलेल्या वेगवेगळ्या आदेशांचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की कोर्टाने कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर स्थगिती दिलेली नाहीये किंवा निवडणुका घेऊ नका असं म्हटलं नाहीये। उलट कोर्टाने वेळोवेळी निवडणुका घ्या असंच म्हटलंय। पण मूळ मुद्दा असा आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घ्याव्या लागतील जर आता या निवडणुका जाहीर झाल्या तर। आणि त्यामुळे राज्य सरकार कोर्टाकडे आलं होतं आणि कोर्टाला त्यांनी विनंती केली होती की तुम्ही टाइम फ्रेम ठेवू नका, आम्ही निवडणुका घेऊ आणि ज्यावेळी ओबीसी आरक्षणाची ट्रिपल टेस्ट सॅटिस्फाय करू त्यावेळी निवडणुका होतील। आता आजची परिस्थिती पाहता आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे। या प्रकरणातील जे इतर याचिकाकर्ते आहेत ज्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजेत, ओबीसी आरक्षण असो अथवा नसो पण निवडणुका व्हायला हव्या अशी मागणी करणारे याचिकाकर्ते कदाचित आज हे मॅटर मेन्शन करतील। पण सध्या 7 क्रमांकापर्यंतच्या एकूण प्रकरणांवर सुनावणी झालेली आहे आणि 23व्या क्रमांकावरती आपलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रकरण आहे आणि दुसऱ्या बाजूला 27-28व्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रकरण आहे। आज दुपारी 3:30 वाजता सेरेमोनियल बेंच आहे, त्यामुळे सर्व कोर्ट सर्वोच्च न्यायालयातले हे आज दुपारी 3:20 कामकाज पाहणार आहेत। आणि आता लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा कोर्ट बसेल त्यावेळी किती प्रकरणांवर सुनावण्या होतात, स्वाभाविक हा कोर्टाचा अधिकार आहे, ते कदाचित 23व्या प्रकरणावरती लवकरही सुनावणी घेऊ शकतात। परंतु सध्याचं जर आपण नॅचरल कोर्स ऑफ ॲक्शन पाहिला तर एक लक्षात येते की नेमकं खरोखरच कोर्टाकडून आज सुनावणी होईल का याविषयी शक्यता कमी आहे, पण प्रकरण मेन्शन मात्र केलं जाऊ शकतं इतकं नक्की आहे। अश्विन, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।